आणि आता बातम्या विधानसभेची रणधुमाळी। महायुतीत 3 पक्ष, त्यामुळे चौथ्या पक्षासाठी जागा नाही। महायुतीत राज ठाकरे का नाही त्या प्रश्नावर फडणवीसांचं वक्तव्य। राज ठाकरे आमचे मित्र, पण महायुतीत जागा नसल्याचंही वक्तव्य। अमित ठाकरेंना आता पाठिंबा देणं शक्य नाही। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सुरुवातीला पाठिंबा देण्यास वाव, मात्र शिंदेंच्या उमेदवारामुळे अमित ठाकरेंना पाठिंबा देणं शक्य नसल्याचं केलं स्पष्ट। प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी आम्ही हे करू अशा आशयाचा मनसेचा जाहीरनामा राज ठाकरेंकडून प्रसिद्ध। महिलांच्या सुरक्षेसह मूलभूत गरजांचा जाहीरनाम्यात उल्लेख। 19 वर्षात मनसेनं काय कामं केली त्याचाही जाहीरनाम्यात उहापोह। शिवरायांचं मंदिर उभारण्यापेक्षा राज्यात विद्या मंदिरं उभारणं, गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं गरजेचं, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। कावरा-बावरा होऊन केंद्रावरून बाहेर पडला म्हणजे मत गेलं समजा। कुणी मतदान केलं आणि कुणी नाहीये माझे एजंट सांगतील। अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। माझ्याकडे नक्कल करण्यासाठीची अक्कल असल्याचंही वक्तव्य। एकदा या गद्दाराला पाडा, तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही। सिल्लोडमधून उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा। सुळेंना शिवीगाळ करणारा सिल्लोडचा गद्दार मोदींच्या व्यासपीठावर होता। हीच तुमची संस्कृती आहे का? ठाकरेंचा मोदींना सवाल। भाजपसोबत जाण्यासाठी जयंत पाटील, राजेश टोपेंसह सर्व आमदारांनी सह्या दिलेल्या नाशिकमधील सभेत अजित पवारांचं वक्तव्य। आपल्याला सोडून गेले आणि सांगतायत की पवारांना विचारून गेलो, तुरुंगात जायला नको म्हणून भाजपसोबत गेले। शरद पवारांचा मुश्रीफांसह अजित पवार गटावर निशाणा। हसन मुश्रीफांना पाडायचं म्हणजे पाडायचं, शक्ती सन्मान सगळं दिलं तरी ते उठून भाजपच्या पंक्तीत बसले। अशा लोकांना धडा शिकवायचा आहे। विधानसभेत त्यांना पाडलं पाहिजे। कोल्हापूरच्या सभेतून शरद पवारांचा हल्लाबोल।